नमस्कार मंडळी घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आता एका जबरदस्त अशा वळणावर आलेली आहे. शर्वरीने विक्रांतच्या मोबाईलमधले सगळे मेसेज डिलीट केले, म्हणजे त्याचा मोबाईल फॉर्मॅट केला. पण इकडे आता जानकी आणि ऐश्वर्याच्या हाती खूप मोठा असा पुरावा लागलेला आहे. तो म्हणजे नानांची डायरी आणि नानांचा मोबाईल. आता जे मेसेजेस विक्रांतच्या मोबाईलमध्ये होते तेच मेसेजेस सेम नानांच्या सुद्धा मोबाईलमध्ये होते. आणि ह्या बिंडोक शर्वरीने मोबाईल अशा ठिकाणी लपून ठेवलेला असतो की तो मोबाईल आता ऐश्वर्याच्या हाती लागलाय. आणि त्यानंतर या ऐश्वर्याने ह्या शर्वरीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणलेला आहे. इतके दिवस तिने जो काही खोटा मुखवडा घातला होता तो सगळ्यांसमोर फाडलेला आहे मंडळी. आणि एवढाच नाहीये, अगदी पुराव्यांसकट आणि नानांनी सुद्धा डायरीमध्ये शर्वरीचं असलेलं अफेअर, तिने केलेली पैशांची मागणी, शर्वरी खोटं बोलते, सगळं सगळं काही डायरीमध्ये लिहिलेलं असतं ते पुराव्यासकट सापडलेलं आहे. तर मंडळी खरंच आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर प्रेक्षकांनो, इकडे आता या शर्वरीने मेसेज डिलीट केलेत आणि सगळ्यांसमोर आता ऐश्वर्या आणि जानकी तोंडावर पडलेले आहेत. त्यावर आता ही सुमित्रा म्हणत असते की जानकी, तुझ्याकडे कोणताही पुरावा नसताना असे आरोप तू शर्वरीवर कशी काही करू शकतेस आणि शर्वरीची अशी हात धुवून पाठीमागे का बरं लागलीस तू? शर्वरी म्हणते, बघ नाही, काही पुरावे नसताना कसले घाणेरडे आरोप करते ही माझ्यावर. आता हे सगळं प्रकरण मिटलंय, पोलिसांनी मला क्लीनशीट दिली आहे आणि तरीसुद्धा हे सगळा प्रकार सुरू आहे. आई, आता हे सगळं काही मला सहन होत नाही आहे. पण मंडळी, आता जानकी म्हणते की आई, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा. अहो, शब्दानुशब्द मी इतका रचून कसं काय सांगेन? मी ज्या अर्थी एवढ्या कॉन्फिडेंटली सांगते याचा अर्थ त्या मोबाईलमध्ये काहीतरी पुरावा होता ना. आणि बघा, विक्रांत भाऊजींचा मोबाईल फॉर्मॅट केला आहे, याचा अर्थ तो कोणीतरी मुद्दाम केला आहे. आणि आई, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की नानांचा खुनी जो कोणी आहे तो अजूनही सापडला नाही आहे. आणि नानांनी मला मुलीच्या ठिकाणी मांडलं होतं आणि मला सुद्धा नानांची काळजी होती. त्याच्यामुळे नानांचा जो ज्यांनी कोणी खून केला आहे त्या माणसाला शोधून काढल्याशिवाय मी शांत बसणार नाही आहे. आणि त्यासाठी वाटेल ते करायला लागलं तरी मी करायला तयार आहे. आणि आई, तुम्हाला एक गोष्ट सांगते, नानांना मला काहीतरी सांगायचं होतं आणि त्यासाठी नानांना मी जेव्हा जेव्हा भेटायला गेले तेव्हा शर्वरी वंच मुद्दाम माझ्यासोबत यायच्या. का तर नानांनी मला काही सांगू नये म्हणून. आणि जेव्हा नानांसमोर मी जायची तेव्हा नाना शर्वरी वंचनकडे बघून घाबरायचे प्रत्येक वेळेला. याचा अर्थ हाच होता आणि तो अर्थ मला आत्ता कळतोय की म्हणजे नाना शर्वरी वंचनना बघून घाबरत होते आणि म्हणून ते मला काही सांगू शकले नव्हते. आणि इतके दिवस मी ह्या गोष्टीचा विचार करत होते की नानांनी ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर का केली असेल, एवढा मोठा डिसिजन का घेतला असेल त्यांनी. आणि म्हणून मला आज कळतंय की ह्या शर्वरी वंचनमुळेच त्यांनी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली आहे. आणि आई, मी खात्रीशीर सांगते, आत्ता मला ते आठवते की नाना शर्वरी वंचना इतक्या का घाबरत होते जेव्हा त्या भेटायला जायचे तेव्हा. त्याचं कारण हे आहे. आणि आई, आज मी तुम्हाला शब्द देते की हा मागचा, म्हणजे नानांना मारण्यामागचा, त्यांचा खून करण्यामागे कोणत्या व्यक्तीचा हात आहे हे मी शोधून काढणार आहे. आणि ह्या मुळाच्या शेवटपर्यंत मी जाणार आहे, अगदी तुमचा विरोध असला तरीसुद्धा. आणि मंडळी, आता ह्या सगळ्यांसमोर जानकीने अगदी शर्वरीला खडसवून सांगितलंय की तुम्ही हा जो काही खोटा मुखवडा आणि जे काही खोटं असल्याचं नाटक करताय, सातसूतपणाचा आव आणताय, ते सगळं मी एक ना एक दिवस सगळ्यांच्या समोर आणणार आहे. शर्वरी म्हणते, वहिनी बस बस, अगं किती खोटाडेपणा करणार आहेस तू आणि किती लोकांना माझ्या विरोधात भडकवणार आहेस. तू कितीही भडकवलंस, काही केलंस तरी तुझ्या हातात काही पुरावा नाही आहे आणि तरी पण तू असे घाणेरडे आरोप सतत माझ्यावरती का करतेयस? जानकी म्हणते, मी कोणतेही खोटे आरोप करत नाही आहे, पुराव्याशिवाय मी कधीच बोलत नाही आहे. आणि आजही माझ्याकडे पुरावे होते आणि म्हणूनच मी बोलते आहे. आत्ता ते माझ्याकडे नाही आहेत आणि आत्ता ते मला कळतं आहे की ते पुरावे कुठे गेलेत, कारण ते पुरावे तुम्हीच डिलीट केलेत शर्वरी वंच. पण हे पुरावे डिलीट केलेत याचा अर्थ असा होत नाही आहे की तुमचे सगळे गुन्हे लपून राहणार आहेत. एक ना एक दिवस मी तुमचे सगळे गुन्हे अगदी पुराव्यासकट तुमच्या समोर आणून दाखवेन. हा जानकीचा शब्द आहे. तर मंडळी, आता इथे ही रागारागामध्ये जानकी असं बोलते आणि तिथून निघून जाते. तर आता ही सुमित्रा आहे, म्हणते काय चाललंय हा सगळा प्रकार, काय घडतं ह्या घरामध्ये? खरं तर हे सगळं प्रकरण मिटलंय तरीसुद्धा जानकी हे सगळं का करते? मंडळीकडे आता सौमित्र, सारंग आणि हे तिघं पण जी आहेत ना, ते तिची समजूत घालत असतात सुमित्राची की आई, तू एक गोष्ट लक्षात ठेव, आत्तापर्यंत जानकी कधीच कुठल्या पुराव्याशिवाय बोलत नाही आहे आणि तिने कायम घराचं बळच पाहिलेलं आहे. तिला कायम सगळी माणसं एकत्र हवी आहेत आणि म्हणूनच ती हे सगळं करत आली आहे. ती बिना पुराव्याशी असं कोणावरही काही खोटे आरोप नाही करणार. आता इथे सौमित्र आणि बाकी सगळेच जण तिला समजवत आहेत. ओके.
तर मंडळी आता इकडे जानकी आली आणि जानकीला कळत नाहीये की मोबाईलमधले हे मॅसेज डिलीट कसे होऊ शकतात. ऐश्वर्या, मोबाईल तुझ्याकडे होता ना? ऐश्वर्या म्हणते, अगं मी त्या मोबाईल इतकं जीवापाड जपलं, जरा सुद्धा माझ्या बाजूला केलं नव्हतं. फक्त एवढंच मला आठवते की मी वॉशरूमला ज्यावेळेला गेले तेव्हा मोबाईल रूममध्ये तसाच होता आणि त्याच वेळेला या शर्वरीने फायदा घेतला आणि त्याचे मॅसेज डिलीट केलेत. आता अवंतिका म्हणते, ते सगळं झालं ते झालं, आता वाद घालण्यात काहीच अर्थ नाही आहे. आता आपण शर्वरीचा खरा चेहरा कसा काय सगळ्यांसमोर आणू शकतो त्याचा विचार करायला हवा. मी काय म्हणते, आपल्याला हा मोबाईल रिकवर करता येईल का? अवंतिका म्हणते, हो नक्कीच, पण ह्या सगळ्यासाठी आपल्याला पोलीस केस करावी लागेल, आपल्याला लिगल प्रोसेस करावी लागेल आणि तेव्हाच हे सगळं होऊ शकतं. त्यावर ऐश्वर्या म्हणते की आपण एवढ्यात पोलीस कंप्लेंट तर नाही करू शकत, कारण आपल्याकडे कोणता ठोस पुरावा पण नाही आहे. त्यावर आता मग लगेचच अवंतिकाला सुचतं की आपल्याकडचा मोबाईल म्हणजे विक्रांत भाऊजींच्या मोबाईलमधलं चॅटिंग डिलीट झालं आहे, पण तेच चॅटिंग तेच मॅसेज आपल्या नानांच्या मोबाईलमध्ये असू शकतात. जानकी म्हणते की हो, ते मॅसेज सेम नानांच्या मोबाईलमध्ये असू शकतात. म्हणजे जसं हिने विक्रांत भाऊजींचा मोबाईल लपून ठेवला तसाच नानांचा सुद्धा मोबाईल लपून ठेवला असेल आणि तो आपल्याला काही करून शोधायलाच हवा. तर मंडळी आता इकडे ही जी शर्वरी आहे ना, खूप ओव्हर कॉन्फिडंट असते आणि हा राहुल तिचं कौतुक करत असतो आणि म्हणतो की काय भारी सगळं मॅनेज केलं तू, कधी हे मॅसेज डिलीट कधी केले. तेव्हा आता झालेला सगळा प्रकार आहे ना, ही बावट आता त्याला सांगत असते आणि म्हणते की त्या तिघींना मी असं मूर्ख बनवलं आहे आणि असं तोंडावर पाडलं आहे, खरं तर हा सीन मला बघायचा होता म्हणून मी हा सगळा ड्रामा केला. तर मंडळी आता इकडे ऐश्वर्या म्हणते की नानांचा मोबाईल आपल्याला शोधायला हवाच, पण त्यासोबत आपल्याला ना आणखीन काही पुरावे शोधावे लागतील. नानांची डायरी, नानांना डायरी लिहायची सवय होती, त्यामुळे जर ह्या शर्वरीबद्दल नानांना जर माहीत होतं असेल तर नानांनी नक्कीच त्या डायरीमध्ये सगळं काही लिहून ठेवलं असेल. ऐश्वर्या, आपल्याला लवकरात लवकर ही डायरी शोधायलाच हवी. ऐश्वर्या म्हणते, आईंकडे जर आपण गेलो आणि आईंना म्हणालो की नानांची डायरी पाहिजे तर त्या काही आपलं ऐकून घेणार नाही आहेत. आपल्याला आई रूममध्ये नसतानाच ती डायरी शोधावी लागणार आहे. ऐश्वर्या म्हणते की ऐक ना, शर्वरीला आपण डायरी आणि हा मोबाईल पकडून सिद्ध करू शकतो, पण तिच्या तोंडून ह्या सगळ्या गोष्टींची कबुली करायची असेल ना तर माझ्याकडे एक खतरनाक प्लॅन आहे. आणि मंडळी आता ही आहे ना, त्या तिघींना सुद्धा स्वतःचा प्लॅन ऐकवत असते, कारण काही झालं तरी शर्वरीने काहीतरी अशी चूक करायला हवी आहे जिच्यामुळे ती स्वतः कबूल करेल तर करेल आणि आपल्या हातीसुद्धा काहीतरी छान असे पुरावे लागतील. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं की सौमित्र आणि हा ऋषिकेश आहे, त्यांच्यामध्ये मात्र गैरसमज निर्माण झालेत. सौमित्र म्हणत असतो की सगळं प्रकरण मिटलेलं असताना सुद्धा वहिनीला ह्या सगळ्या गोष्टी करायची काय गरज होती, मुळात तिच्याकडे कोणताही पुरावा नसताना शर्वरीवर असे घाणेरडे आरोप कशाला करायला हवे होते. त्या ऋषिकेश मात्र म्हणतो की माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे, विदाऊट पुरावे किंवा काही पुरावा नसताना ती उगाचच असे आरोप करणार नाही आहे. तर सौमित्र म्हणतो की जर दादा ही तुझी सख्खी बहीण असती तर तू सुद्धा असंच केलं असतंस का, स्वतःच्या सख्ख्या बहिणीच्या विरोधात असा उभा राहिला असतास. आणि मंडळी आता पुन्हा या दोघांमध्ये गैरसमज निर्माण झालेत. ऋषिकेश म्हणतो की शर्वरी माझी सख्खी बहीण नसली तरी माझ्या सख्ख्या बहिणीसारखीच आहे, मी तुम्हा कधीच भावंडांना माझी सावत्र भावंडाशी मानलंच नाही आहे, पण आज तू परकेपणात तू पुन्हा दाखवून दिलास. तर मंडळी आता सौमित्र आणि ह्या ऋषिकेशमध्ये पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंग झालं ह्या शर्वरीमुळे. तर आता मंडळी इकडे असं दाखवलं की जानकी आणि ऐश्वर्या या दोघींनी मिळून मुद्दाम एक नाटक सुरू केलं आहे, जेणेकरून शर्वरीला असं वाटलं पाहिजे की ह्या दोघींमध्ये खूप मोठे गैरसमज झाले आहेत, त्या एकमेकींवरती चिडल्या आहेत, त्यांच्यावर भांडणं झाली आहेत आणि ह्याच संधीचा फायदा घेत शर्वरी नक्कीच कोणाच्या तरी जवळ येणार. मुळात ती ऐश्वर्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणार आणि म्हणूनच आता ही ऐश्वर्या ना हॉलमध्ये सगळ्यांना खाली बोलवते आणि ऐश्वर्या आणि ह्या जानकी दोघीसुद्धा एकमेकींशी अशी कडाक्याने भांडत असतात. ऐश्वर्या म्हणते की बसा जानकी, असे घाणेरडे आरोप तू माझ्यावरती करायचे नाही आहे. प्रत्येक वेळेला मी तुझं ऐकून घेते, तुझ्या पुढे मागे करते, याचा अर्थ असा नाही आहे की मी तुझी कटपुतळी आणि प्रत्येक गोष्ट तुझ्या पुढे मागे करत बसेन. असंच जर तू माझ्यावर दादागिरी करत राहिलीस आणि असाच जर आवाज चढत राहिलीस ना तर तू आधीची ऐश्वर्या पुन्हा बघशील. आणि ही आधीची ऐश्वर्या काय करू शकते हे जानकी तुला चांगलंच माहिती आहे. अख्खं कुटुंब उद्ध्वस्त करून टाकेन मी, ह्या रणदेवेंना पूर्ण उद्ध्वस्त करून टाकेन. तर मंडळी आता ह्या दोघी जणी आहेत ना, खरं तर भांडत असतात, पण हे सगळं भांडण आहे ना रिअल वाटत असतं, पण हा सगळा खोटा प्लॅन आहे. कारण शर्वरीला वाटलं पाहिजे की ह्या दोघींमध्ये खरंच भांडणं निर्माण झाले आहेत आणि त्याच गोष्टीचा फायदा घेत ही शर्वरी ऐश्वर्याच्या जवळ येणार आणि जानकीच्या विरोधात पुन्हा भडकवायला सुरुवात करणार, हे त्यांना चांगलंच माहीत असतं. आणि मंडळी आता नेमकं तसंच झालं आहे. शर्वरी म्हणत असते की हाच माझ्या फायद्याची संधी आहे. जर हे सगळं खोटं ठरवायचं असेल आणि जानकीला सगळ्यांच्या तोंडावर पाडायचं असेल ना तर मला ह्या ऐश्वर्याचा वापर करून घ्यावा लागणार आहे. तर मंडळी आता इथे असं दाखवलं की शर्वरी ऐश्वर्याच्या बाजूने आता उभी राहते आणि सगळ्यांसमोर म्हणत असते की जानकी स्वतःला खूप स्मार्ट समजते, प्रत्येकांचा फायदा घेत असते, कशी मलाच सगळी कळतं, मलाच कशी घरच्यांची सगळी काळजी आहे, मीच कशी महान आहे, असा सगळ्यांसमोर आव आणत असते. आणि बघितलंच असंच गोडगोड करून नानांच्या पुढे मागं करत ही सगळी प्रॉपर्टी तिने एकट्याच्या नावावर करून घेतली आहे.
ऐश्वर्या म्हणते की हो शर्वरी वंश, तुम्ही बोलताय ना अगदी बरोबरच आहे. आत्ता मला कळतंय, इतकी दिवस मी ह्या जानकीच्या मागे पुढे करत होते का, तर ती माझ्याशी गोड गोड बोलत होती आणि माझ्या डोळ्यावर ना तिच्या विश्वासाची आंधळी पट्टी बांधली होती आणि म्हणून मी हिच्यावर विश्वास ठेवला. पण शर्वरी वंश असं नाही आहे, तुम्ही जे बोलताय ना तेच बरोबर आहे. ही ऐश्वर्या एक नंबर, आपली जानकी एक नंबरची आगाव आहे. तिने असंच नानांशी गोड गोड बोलून सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर केली आहे आणि तिला आता ना अख्ख्या घरावर राज्य करायचं आहे. सगळ्यांना तिला स्वतःच्या अंडरमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मंडळी आता ही शर्वरी आणि ऐश्वर्या दोघी एक झाल्यात असं दाखवलंय आणि जानकीच्या विरोधात उभ्या आहेत. आणि आता ह्या सगळ्या भांडणामध्ये ऐश्वर्या असं दाखवून देते की आत्ता माझा विश्वास बसतोय की जानकी जे काही करते ना ते सगळं खोटं आहे बरं का. शर्वरी म्हणचं तुम्ही बोलताना तेच खरं आहे, तुमच्या ह्या सगळ्यामध्ये ना काही दोष नाही आहे, तुम्ही काही विक्रांतचा खून वगैरे केला नाही आहे, ही जानकी खोटं बोलतीये, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी ना तुमच्या पाठीशी आहे, मी तुम्हाला सपोर्ट करणार आहे. आणि मंडळी आता हिलासुद्धा असंच वाटतं शर्वरीला की खरंच ऐश्वर्या आणि ह्या दोघींमध्ये भांडणं झाली आहेत आणि ही ऐश्वर्या आपल्या बाजूने आहे आणि ह्याच गोष्टीची आपल्याला आता पोळी भाजून घेता येईल. पण मंडळात इथे ऐश्वर्या आणि जानकीने जो काही ट्रॅप रचलाय ना, जो खोटा त्यामध्ये जानकी आणि हा राहुल आता मस्त अडकणार आहे. आणि यासोबत आता ह्या दोघींनी जेव्हा शोधाशोध सुरू केलेली असते तेव्हा नानांचा मोबाईल, म्हणजे नानांचा मोबाईल तिने जो लपवलेला असतो आणि नानांची डायरी, दोन्हीसुद्धा ऐश्वर्याच्या हाती लागलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये जे मॅसेज तिने डिलीट केले होते तो सगळा डेटा आता ऐश्वर्याच्या हाती लागला आहे मंडळी. आणि मंडळी ह्या दोघींनी आता गपचूप जे काही हिला म्हणजे ती शर्वरी आहे तिला सगळ्यांसमोर एक्सपोज केलं आहे. म्हणजे जानकीने जो काही शब्द दिला होता की मी तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणून दाखवेन, ते जानकीने आता सगळ्यांसमोर सिद्ध करून दाखवलं आहे. आता इकडे मंडळी सगळेजण पुन्हा हॉलमध्ये आलेले असतात आणि जानकी तिला जो सापडलेला मोबाईल आणि नानांची डायरी सगळं काही घेऊन बाहेर आलेली असते. आणि ती आता सगळ्यांसमोर म्हणत असते की मी म्हणाले होते ना की शर्वरी वंश तुमचा हा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणून दाखवेन आणि ती गोष्ट मी खरी करून दाखवलीच आहे. आणि मंडळी आता इथे पुन्हा त्या शर्वरीसमोर ऐश्वर्याला जानकी म्हणते की आत्ता आणतो मोबाईल आणि डायरी. आणि खरंच मंडळी आता जानकी आणि ऐश्वर्याने ती डायरी आणि नानांचा मोबाईल सगळं काही इथे सगळ्यांसमोर दाखवलं आहे आणि ह्या शर्वरीला एक्सपोज केलेलं आहे. आणि त्यावेळेला आता शर्वरीला कळतं की म्हणजे ह्या दोघींनी आत्तापर्यंत जे काही भांडणाचं नाटक केलं ते सगळं नाटक होतं मला ह्या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी. आणि शर्वरी आता सगळ्यांसमोर स्वतःच तोंडावर पडलेली आहे. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला हा मालिकेचा आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या.